मी सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी नाही आलो, तर आपण न्याय मागण्यासाठी आलो आहोत. न्याय कुणाकडे मागायचा असतो का? ज्या लोकांना माहित असतं अन्याय झालेला आहे परंतु ते न्याय देऊ शकत नाही, परंतु कायद्याच्या चौकटीत सगळे अधिकार त्यांनाच असतात, त्यांच्याकडे आपण न्याय मागायला आलो आहोत. मित्रांनो, 2-3 दिवसापूर्वी अशीच घटना घडली आणि देवगाव या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं भारतातलं नव्हे तर जगातलं पहिलं स्मारक पाडण्याचं काम या राजूर मधल्या काही लोकांनी केलं. मी राजूर पोलिसांना आवर्जून सांगतो, मी आरोप राजूरच्या काही लोकांवर असा करतो की सदर जे काही गुन्हेगार आहेत ते पोलिसांना माहीत आहेत, परंतु लागेबंद असल्यामुळे त्यांना नोटीस देऊ शकत नाही, त्यांच्याकडे बघू शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, राघोजी भांगरेंचं स्मारक त्यांनी पाडलं तर पाडलं, आमच्या राघोजी भांगरेंना कुठे ठेवलं? एका कोपऱ्यामध्ये धुळीमध्ये नेऊन ठेवलं. ही कोणती मानसिकता? आणि तुम्हाला अधिकार दिला कोणी राघोजी भांगरेंचा पुतळा पाडायचा? या सर्व समाज बांधवांनी 1 रुपया गोळा करून लोकवर्गणीतून पुतळा बांधला. लोकवर्गणी महत्वाची की टक्क्यावरून आलेला पैसा महत्वाचा, हे मला जनतेला समजून सांगायचंय. मित्रांनो, 2 मिनिटं लक्षात घ्या. उद्यावर वैभव पिचड आमदार झाले तर वैभव पिचड सोन्याचा पुतळा बसवतील, अमित भांगरे आमदार झाले तर चांदीचा बसवतील, आणि मी जर आमदार झालो तर हिऱ्याचा बसवील. मग लोकांनी नेमके कुणाकडे बघायचं? अरे, लोक पाहुण्याचा कधीतरी आदर करायला शिका, हेच लोकांना सांगितलं पाहिजे. मित्रांनो, या सर्व गोष्टी होत असताना काही गोष्टी मला या ठिकाणी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. पोलीस बांधवांना एक नम्रतेची विनंती आहे. आम्ही संयमाने घेतोय, संयमाने सांगतोय. या मागील जो कोणी सूत्रधार असेल त्याला एवढ्या 8 दिवसात जर तडीपारची नोटीस निघाली नाही तर त्याला आम्ही नागडे करून तडीपार करू. ही भूमिका त्यांची वेळ आली. आमच्या राघोजी भांगरेंना फार हलक्यात घेऊ नका. अरे, त्यांनी काय गुन्हा केलाय? जगाचा पहिला पुतळा पाडण्याचा गुन्हा केलाय. ही साधी सुधी गोष्ट नाही, एवढं हलक्यात घेऊन जमणार नाही. या आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी 1 तासापूर्वी लाईव्ह येतात आणि सांगतात त्या बिचारे ठेकेदारावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला. ही शोकांतिका आहे. काय गरज आहे त्यांचं सांत्वन करण्याची? आणि 1 तासात लगेच दुसरा समाज उठतो आणि सांगतो अॅट्रॉसिटी मागे घ्या नाही तर आम्ही अकोले बंद ठेवतो. या सर्व काही गोष्टी होत आहेत, या जाणून बुजून आणि संगनमताने होत आहेत. आदिवासी समाजाला एकत्र येऊ द्यायचं नाही, आदिवासी समाजात फूट पाडायची, मतांच्या राजकारणासाठी आपल्या पोळ्या भागायच्या, आणि या सर्व गोष्टी होत असताना आमच्या क्रांतिकारकांच्या विचारांना कुठेतरी एका कोपऱ्यात नेऊन ठेवायचं, हा प्रकार या ठिकाणी चालू आहे. हे सर्व जर थांबायचं असेल, या एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज आलो आहोत, परंतु 8 दिवसात जर याचा सूत्रधार अटक झाला नाही तर याच्यापेक्षा मोठ्या लढा आपल्या सर्वांना या ठिकाणी उभा करावा लागेल आणि त्यासाठी सर्व बांधवांना एकत्र यावं लागेल. पुसळाची विटंबना होत असताना मी स्वतः तक्रारदार आहे, मी स्वतः फिर्याद दिलेली आहे. आमच्या सर्व समाजाच्या वतीने मी मागणी अशी केली की कडकात कडक कारवाई झाली पाहिजे. महापुरुषांची विटंबना होत असेल आणि त्यामध्ये जर आदिवासी समाजातील महापुरुषांची विटंबना होत असतील, त्याच्यावर जर कडकात कडक कारवाई करायची असेल तर पोलीस प्रशासनानं स्वतःहून याच्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल केली. कारण त्यांना जरी कोणी सांगितलं करू नका तरी ते कायद्याच्या चौकटीत त्यांनी करावीच लागेल, त्यानुसार अॅट्रॉसिटी दाखल झाली आहे. नाही तर पोलीस प्रशासनाने देखील समोर येऊन सांगावं का अॅट्रॉसिटी का दाखल झाली. सगळं भूलभुलैया करायचं काम आमचे लोकप्रतिनिधी करतात. ही फार मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, ते हे पण सांगतात की आमच्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली, तमक्यावर खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली, बाजीराव वराडेवर खोटी अॅट्रॉसिटी दाखल केली. अरे, बाजीराव वराडेवर अॅट्रॉसिटी दाखल करायला मी होतो आणि लोकप्रतिनिधी सुद्धा होते, हे मला जनतेला सांगू असं वाटतं. म्हणजे मीडिया समोरून बहुजन समाजाला वेगळं सांगायचं आणि आदिवासी समाजाला येऊन वेगळं सांगायचं, हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, भारतातला नाही तर जगाचा पहिला पुतळा पाडण्याचं पाप या ठिकाणी घडलेलं आहे. आणि जे कोणी दोषी आहेत त्या दोषींना मी पुन्हा एकदा सांगतो, जे कोणी नवले ठेकेदार आहेत आणि पांडे ठेकेदार आहेत, मी पुन्हा एकदा समाजाच्या निदर्शनास आणून देतो. नवले नावाच्या ठेकेदाराच्या नावावरती काम घेतलं. पांडे नावाचा जो ठेकेदार होता तो गाईडलाईन करत होता आणि या सर्वांचं काम बघणारा जो कोणी संशयित आहे त्या संशयिताचं नाव देखील मी जाहीर करतो. संदीप वाळे नावाचा ठेकेदार संशयित आहे. हे 2 दिवसापूर्वी कानाचा घेऊन मी सांगितलं. पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्याची चौकशी करा. तुम्हाला 2 मिनिटात काम करेल. आहे का पोलीस प्रशासनाची तयारी? अरे, आम्ही आंदोलन करतो, त्या नोटीस मध्ये म्हटलं जातं तुम्ही जर रस्ता रोको केला, काही कायदा सुव्यवस्था बिघडला तर तुमचं कार्यवाही होईल. अरे,
तुम्ही संशयित आतापर्यंत 10 जण उचलून आणायला लागत होते, का उचलले नाही? ही कोणती काय? आणि जोपर्यंत पोलीस सांगत नाही की आम्ही 4 किंवा 5 संशयित ताब्यात घेतले, तोपर्यंत कान भरकुनी मागे हलायचं नाही. हा समाजावर अन्याय. पुन्हा एकदा सांगतो, हा देशातला नाही तर जगातला पहिला पुतळा पाडण्याचं पाप केलंय. मित्रांनो, जागरूक राहिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा सांगतो, ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तडीपाराची कारवाई झाली पाहिजे. ही या समाजाची मागणी आहे. जगातला पहिला पुतळा पाडलाय, तडीपारची कारवाई जर झाली नाही तर जनता कोणत्या पद्धतीने तडीपार करल ते पोलीस प्रशासनाला सुद्धा समजणार नाही. त्याची खबरदारी मात्र पोलिसांनी घेतली पाहिजे. त्याच्या पुढचं सांगतो आता काय होईल. आपण जर 10 संशयितांची नावं सांगितली, पोलीस बसतील. कशासाठी? त्यांना धक्का लागू नये. परंतु समाज इकडं उपाशी भुके रस्त्यावर मरला तरी चालेल, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतो, आपण सर्वांनी जागरूक झालं पाहिजे. आम्हाला बहुजन समाजावर अट्रॉसिटी करण्याची म्हणजे स्वतःहून जाणून खोटी अट्रॉसिटी करण्याची काहीच गरज नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आदरणीय राजे शिव छत्रपतींच्या पुतळ्याच्या केसाला जरी कोणी धक्का लावला असता तर उद्या अखंड महाराष्ट्र बंद पडला होता. मला अपेक्षित होतं बहुजन समाजाचे सर्व नेते मंडळ एकत्र येतील, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची विटंबना झाली, त्याच्या संदर्भात अकोले बंद ठेवतील. त्याच्यासाठी ठेवलं नाही तर कशासाठी? का आमच्या बांधवांना अट्रॉसिटी का दाखल केली? त्या सर्व बांधवांना मी पुन्हा एकदा नम्रपणे सांगतो, ज्या 2 जणांना अट्रॉसिटीचे म्हणजे कायद्याच्या चौकटीत बसून जो काही गुन्हा दाखल झालाय, त्या दोघांनी साधं एका कागदावर जर लिहून दिलं ना का आम्हाला आमच्या माणसाला पुतळा पाडायला सांगितला, त्या दिवशी हा आदिवासी समाज शांत बसेल आणि ज्याचं नाव त्याच्या मागे लागेल. मान्य तुम्हाला? समाजाची दिशाभूल करणं कुठेतरी थांबली पाहिजे. सत्य परिस्थिती सर्वांच्या समोर आली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी होत असताना ज्या काही बहुजन समाजामध्ये चुकीचा मेसेज पोहोचवला जातो, आजही आम्ही बहुजन समाजाचा आदर करत होतो, उद्याही करू आणि आयुष्यभर करत राहू. कधीपर्यंत? जोपर्यंत आमचा श्वास चालू तोपर्यंत. आम्हाला सर्व महापुरुषांचा अभिमान आहे. अभिमान आजही होता, उद्याही राहील, तो कायमस्वरूपी राहील. राजकीय झेंडे राजकारणाच्या जागेवर सामाजिक आणि सलोख्याच्या ठिकाणी आज सर्वच आदिवासी नेत्यांनी इथे येणं अपेक्षित होतं. का आले नाहीत? कारण त्यांचे चालवणारे धनी वेगळे आहेत. कोण हा गटाचा, तो त्या गटाचा. मला एकतर मी एकदम प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, आपल्या सर्वांचा रोष असताना देखील माझे आमदार सन्मान्य वैभव पितारांनी देखील भूमिका घेतली. होय, माझ्या समाजावर अन्याय झालाय, मी रस्त्यावर उतरणार आहे. अमित भांगरेंनी देखील भूमिका घेतली. होय, माझ्या समाजावर अन्याय झालाय, मी देखील उतरणार आहे. बिरसा ब्रिगेडवाल्यांनी भूमिका घेतली. होय, माझ्या समाजावर अन्याय झालाय, मी उतरणार आहे. सर्व बांधवांनी दाखल घेतली की आपल्या रस्त्यावर उतरलं पाहिजे. नकळत राजूरमधील सर्व जाती धर्माच्या लोकांना देखील वाटलं की आपण देखील निषेध नोंदवला पाहिजे. त्यांनी राजूर बंद ठेवलं आणि आपल्यात सामील झाले. कधी झाला कधी राजूरमध्ये जाती भेदभाव? नाही झाला. मग कसं होतं, लोकप्रतिनिधी 1 तासापूर्वी इथं बोलतो अमकं झालं आणि तिकडे लगेच बातम्या येतात, आम्ही आव करणार, तो करणार, अकोले बंद करणार. हे जास्त दिवस चालणार नाही. जनतेनं डोळे उघडून बघितलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, भारतातला नाही जगातला पहिला पुतळा पाडलाय. मित्रांनो, तुम्ही पुतळा पाडला, कशासाठी पाडला? तुम्हाला काम करायचं होतं. काम करायचं नव्हतं, लबाडांना खोटे बोलू नका. तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं लोकांना फसवून राहिलेत. त्यांनी कोणता तरी दुसरा पुतळा आणलाय. अरे दादांनो, तुम्ही जर हा पुतळा बसवला, संपूर्ण देशाला माहिती आहे राघोजी भांगरेंची प्रतिकृती या पद्धतीने राघोजी भांगरे असे दिसत होते. आणि जर तुम्ही दुसरा पुतळा आणला तर मग येणाऱ्या पुढे कोणते राघोजी भांगरे समजायचे? हे राघोजी भांगरे की हे राघोजी भांगरे? मग आमच्या अस्तित्वाला जर प्रश्न निर्माण होत असेल तर आम्ही रस्त्यावर आलं पाहिजे आणि न्याय मागितलं पाहिजे. मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगतो, पोलीस प्रशासनाला आपण आज संध्याकाळपर्यंत 10 संशयितांची नावं द्यायची. त्या संशयितांना जर कारवाई केली नाही आणि त्या चौकशीत समोर काही आलं नाही तर जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही होईल. त्या ज्या दोषींच्या पालकांनी देखील आमची भेट घेतली.